असं म्हटलं. एवढे वर्ष मी याचा अभ्यास करतो. तुम्हाला पहिल्यांदा त्या ठिकाणात सांगितलं की तुम्हाला ह्याच्याविषयी बोलायचं, तर त्याविषयी मी इतका अलर्ट झालो. म्हटलं एवढं गंभीर विषय लोकांना शिकवायचा आहे की जे प्रगटीकरणातल्या मंडळ्या म्हणजे अंतिम दिवसातल्या मंडळ्या, आणि त्या मंडळ्या त्यांनी चेतावणी घ्यावी आणि त्या मंडळी चूक दुरुस्त करावी आणि उभं राहावं, याच्यासाठी मी गंभीरपणे देवाला म्हटलं तुझं रहस्य सांग की जेणेकरून लोकांनी काय करावं. मी हे सांगू शकलो असतो, हे असं झालं ते तसं झालं, हे मंडळी अशी होती मंडळी तशी होती, पण तसं नाही केलं. मी प्रॉपरली गेलो, देवा काय याच्यातलं डॉक्टर, याच्यातला सिद्धांत काय, आणि कशा पद्धतीनं या मंडळीची पुनर्बांधणी व्हायला पाहिजे, पुन्हा उभारणी व्हायला पाहिजे, काय त्यांच्यामधले दोष आहे. आणि इथं काय घडलं, 3 वर्ष वाट पाहिली आणि 4थ्या वर्षी तो आला आणि माळ्याला म्हटला यानं पश्चाताप केला नाही. जारकर्म करतो पण पश्चाताप करत नाही. सपादनी करू नका. कधी कधी जारकर्म करताना, पाप करताना कुठल्या तरी सेवकाला समोर ठेवून आम्ही म्हणतो तो चुकला म्हणून मी चुकलो. नाही. पुन्हा मी तुम्हाला सांगतो ना, माझ्याकडनं जगातल्या कोणत्या सेवकाकडे बघून जीवन जगू नका. कोणता सेवक परिपूर्ण नाही, पण प्रभू येशू ख्रिस्त परिपूर्ण आहे. तोच परिपूर्ण आहे. काही चुका माझ्याकडनं घडण्याची शक्यता आहे 100%. अहंकार माझ्यामध्ये सुद्धा येण्याची शक्यता आहे. पाप माझ्यातून पण घडण्याची शक्यता आहे. मग मी पाप करतो म्हणून तुम्ही पाप करणं ही गोष्ट नाही शिकवली गेली बायबलमध्ये. नाही तुम्हाला शिकवली गेली. त्यानं केलं म्हणून तुम्ही केलं नाही. तुम्हाला ख्रिस्तानं जे केलं तुम्हाला करता आलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्तानं काय केलं, तो कसा जीवन जगला. अहो पडणारे तर पुष्कळ आहेत, पण योसेफ एकटा उभा राहिला ना. दावीद पडला म्हणून तुम्ही पडू नका. जेव्हा दाविदाला पडताना पाहाल त्यास योसेफ डोळ्यासमोर ठेवा. योसेफानं तरुण वयामध्ये सुद्धा व्यभिचारापासून दूर राहिला. हा योसेफ तुमचा आदर्श असला पाहिजे. योसेफ आदर्श असू द्या. आणि काय गोष्ट लक्षात ठेवा, देवाला विजय मिळवणारे लोक आवडतात. हा विजय मिळवणारे. आणि तुम्ही सगळ्याच्यात बघितलं तर प्रगटीकरणाच्या 7 मंडळामध्ये एक शब्द, जो विजय मिळवतो त्याला जीवनाच्या झाडाचं फळ, जो विजय मिळवतो त्याला गुप्त मान्यता देईल, जो विजय मिळवतो त्याला पांढरा खडा देईल. म्हणजे देवाला विजयाची मंडळी आवश्यक आहे, पराभूत मंडळी नको आहे. कुठं पराभव होणार आहे. आज तुम्हाला देवानं आणि माफ केलं याचा अर्थ कायम माफी नाही मिळणार. एवढं वर्ष राहू द्या, एवढं वर्ष राहू द्या. 19 मध्ये सारं जग संपणार होतं. सेवक पडले, पालथे पडून रडत होते. एवढं वर्ष राहू द्या. सेवक गेले, विश्वासणारे गेले, संत गेले, लोकांना चारणारे गेले. तुमच्याही दारामध्ये कोरोनानं दस्तक दिली. तुमच्यातले कितीतरी बरे होऊन आले. कोण म्हटलं मरणार होता हो तुम्ही, पण कोणीतरी तुमच्यासाठी प्रार्थना केली. एवढं वर्ष राहू द्या, एवढं वर्ष राहू द्या. याचा अर्थ तुम्ही बरोबर होता आम्हाला वाटतं. नाही, ते गेले, त्यांनी चुका केल्या म्हणून ते गेले. नाही हो, देवानं तुमची वाट पाहिली. आणखीन 1 वर्ष, 19 पासून 24 पर्यंत तुम्ही आला. प्रभूनं एवढे वर्ष वाट पाहिली. आज रात्री म्हणायचं, प्रभू एवढे वर्ष वाट पाहिली, आता पाप करणार नाही तर पश्चाताप करेल. का तर मला शुद्ध मंडळीचा भाग बनायचा. एवढे वर्ष तुम्ही चुका करत राहिला म्हणजे कुऱ्हाड तुमच्याकडे येणार नाही ही डोक्यातली कल्पनाच काढून टाका. माळी म्हणतो एवढं वर्ष राहू द्या, मध्यस्थ म्हणतो एवढं वर्ष राहू द्या, खत पाणी घालणारा म्हणतो एवढं वर्ष राहू द्या. मी माझ्या मंडळीसाठी रडत असतो. तुमचा पाळक तुमच्यासाठी रडत असतो. कधी कधी देव बोलतो तुम्ही आजारी पडता आणि तुम्हा मृत्यूची दस्तक तुमच्याकडे असते, त्यास तुमचा पाळक तुमच्यासाठी अश्रू गाळत असतो. तो देवाकडे मध्यस्थी करतो. देवा क्रोध आवर, नेऊ नकोस, आणखीन संधी दे. आज जर मेला तर नरकामध्ये जाऊन पडेल, अधोलोकामध्ये जाऊन पडेल. हा तरुण व्यसनाधीन आहे, वाईट आहे, चांगल्या मार्गामध्ये येऊ दे. लक्षात ठेवा, पाळकाचं अंतकरण, सेवकाचं अंतकरण कसं असतं माहिती का? त्याला आणि तो तरुण, ती तरुणी पापामध्ये मरावं आणि त्याचे प्रेत करावं यामध्ये पाळक संतुष्ट नसतो. त्याला वाटतं त्यांनी चर्चमध्ये यावं, देवाचं भय बाळगावं आणि पाळकाबरोबर त्याने उचललं जावं, मंडळीबरोबर त्याने उचललं जावं. आणि म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही करत असलेलं पाप हे जास्त काळ देव सहन करणार नाही.
एक दिवशी न्याय होणार 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 होणार. आणि एकदा कुऱ्हाड त्या झाडाच्या बुडाशी मारली की झाडच तुटलं जाणार आहे, झाडाचं अस्तित्व संपणार आहे. अस्तित्व संपण्यासाठी जगू नका. पश्चाताप दग्ध होऊन देवासमोर जा आणि कबूल करा आपली पाप आणि म्हणा, देवा तुझ्या विरुद्ध स्वर्गाविरुद्ध मी पाप केलं, माझ्या जीवनाची शुद्धता मी जपली नाही, माझ्या मनाचं पावित्र्य मी टिकून ठेवलं नाही. आणि जेव्हा तुम्ही असं बोलाल ना, त्याच आणखीन एक वर्ष, आणखीन एक वर्ष, आणखीन एक चान्स, आणखीन एक संधी. काही पाप तुम्ही करत असाल, काही अशा अशुद्ध गोष्टी तुमच्याकडे असतील, ऐका, मित्र म्हणतो हा विषय पास्टर संदीप बनकरनं सांगून तुम्हाला सगळ्याला संकटात अडकवलं. का माहिती का? मी आलो तुम्हाला सांगितलं आणि देवानं आता तुमच्याशी करार करून ठेवलाय, पश्चाताप नाही तर झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड मारणारच. घरी थांबले ते वाचले, ते बी वाचणार नाही. टीव्ही उघडतील ते पण अडकले. काय लोक म्हणते टीव्ही बी बघायला नको, मोबाईल बघावा. आणि मग ते आम्ही तुमचे खूप फॅन आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत ऐकतो. अटक गये तुम्ही, सोडावं लागेल. का सोडावं लागेल माहिती का? देवाचं वचन न्याय करणारं वचन आहे. न्याय करणारं वचन आहे. मी एवढं जीव तोडून बोलतोय, घसा ताणून ताणून बोलतोय, ही माझी स्टाईल नाही बरं का. नाही, मला त्याच्यामध्ये लोकांनी टाळ्या, काय स्पीडनी बोलतं म्हणून पण नाही बोल. कशासाठी बोलतो माहिती का? मला माहितीये जेवढं जास्त तुम्हाला ग्रहण करता येईल आणि तुम्ही बदलाल याच्यासाठी बोलत आहे. अजून एक गोष्ट मला सांगू का? मी एवढा घाम गाळतोय, एवढं ओरडतोय, मग तो स्वर्गातला देव त्याला वाटेल का की बाबा यांनी ओरडतोय, लोकांनी तसंच निर्ढावल्यासारखं जीवन बघावं, जगावं? तो माझ्या प्रत्येक ओरडण्याचा हिशोब तुमच्याकडनं घेणार आहे. प्रत्येक शब्दाचा हिशोब. जी कळ मला लागत आहे, ज्या घशाला माझ्या वेदना होत आहे, माझा देव याच्याबद्दलचा पश्चाताप तुमच्याकडनं करून घेणार. आणि जो पश्चाताप करत नाही त्याला कुऱ्हाड लागणारच आहे. आणि एकदा कुऱ्हाड लागल्यावर लक्षात ठेवा, त्या झाडाला वेदना सोसणार नाही, झाडाला फळ देणं याच्यामध्ये त्याची भलाई आहे. एकदा कुऱ्हाड लागली तर झाडाला, आणि तिथं कितीला ओरडलं तरी झाडाची आणि कटाई थांबणार नाही, झाडाचं तोडणं थांबलं जाणार नाही. जर झाड तोडलं जाऊ नये याच्यासाठी आज रात्री आम्ही म्हटलं पाहिजे, मी फळ द्यायला तयार आहे, मी फळ द्यायला तयार आहे, मी फळ द्यायला तयार आहे. प्रभूजी माझं पाप मी कबूल करायला तयार आहे. फळ द्या, फळ द्या. असंच निर्ढावलेलं जीवन जगू नका. ज्या पद्धतीचं जीवन जगण्याची आम्हाला सवय लागली, ही सवय आम्हाला कुठेतरी तोडली पाहिजे. आतमध्ये कुठेतरी वेदना व्हायला पाहिजेत. असं म्हटलंय, धोंडा तुमच्यावर पडण्याच्या अगोदर तुम्ही धोंड्यावरती पडा. एकदा धोंडा जर पडला ना तर तुमचा भुगा भुगा होऊन जाईल, संपून जाणार आहे सगळं. काही पाप तुमच्यामध्ये जी देवाला आवडत नाहीत, पण ती पाप तुम्ही कवटाळून बसलेला आहात. कदाचित काही सेवकांना तुम्हाला सांगितलं नसेल, काही सेवकांना तुम्हाला बोध केला नसेल. जर तुमच्या सेवकानं तुम्हाला बोध केलं, पण तुम्हाला असं वाटलं असेल कोणीतरी पाळकाला सांगितलं म्हणून पाळक बोलला, तर ही मानसिकता तुमची बदलून टाका. मानसिकता बदला. पाळक तुम्हाला दुखवण्यासाठी बोलत नसतो, पाळक तुम्हाला सुधरवण्यासाठी बोलत असतो, दुखवण्यासाठी नाही प्रिया. आणि आम्हाला वाईट चांगलं वाटतं का तुम्हाला बोलावं, तुम्हाला टाकून द्यावं, तुमचे दोष तुम्हाला दाखवं? नाही हो. प्रत्येक पाळकाला जसं तुम्हाला तुमचं मुलावरती प्रेम आहे ना, तसं पाळक मंडळी ही जे ना पाळकाचं लेकरू आहे. ही तरुण लेकरं जे आहेत ना, ती पाळकाची लेकरं आहे. आणि तुम्हाला सांगू का, पाळक नेहमी आपल्या परिवारापेक्षा मंडळीवरती जास्त प्रेम करत असतो. कधीच तुमच्या लक्षात नाही येणार, समजून पण नाही तुम्ही घेणार, कधीच नाही हो. माझं सांगू का,
माझा मोठा भाऊ ज्या दिवशी वारला त्या दिवशी माझी आई खूप रडत होते, खूप रडत होती. शुक्रवारचा दिवस होता. मी एक प्रेतक्रिया करत होतो, ती प्रेतक्रिया केली, गाडीला बसलो, पोचलो, इतकी रडत होती माझी आई. शुक्रवारी त्याला कबरेत टाकलं. शनिवारी मी गाडीला बसलो, तिला म्हटलं रडू नको, तुझे अश्रू पण मला पुसता येत नाही, कारण मला चर्च माझी वाट पाहते, मला जायला पाहिजे. बस माझी आई रडत होती. जा तू तुझं काम कर. म्हणजे एक पालक आपल्या परिवाराकडे लक्ष देत नाही, पण तो तुमच्याकडे देत असतो. त्याची जी तळमळ आहे, त्याचं जे कन्न आहे, ते फक्त तरुण तरुणी बदलावेत, ते प्रभूकडे बळावेत यासाठी असतं. त्याचं बोलणं ज्या पद्धतीने तुम्ही स्वीकारायला पाहिजे, ज्या पद्धतीने तुम्ही त्याला प्रतिसाद दिला पाहिजे. तुमचं अहित तो कधीच करत नाही, तुमचा नाश बाबा यासाठी कधीच तो त्या प्रकारच्या गोष्टी करत नाही. त्याची तळमळ असते की माझा तरुण, माझी तरुणी, तिने माझ्या बरोबर स्वर्गामध्ये यावं. आणि जेव्हा त्याचे अश्रू, त्याचं रडणं, त्याचे उपास, त्याचं उपाशी राहणं, त्याचं परिवाराकडे दुर्लक्ष करणं, या सगळ्या गोष्टी करून तो मंडळीकडे लक्ष लाभत असतो. आणि तुम्ही जर वाम मार्गामध्ये चालत असाल तर तुम्हाला वाटतं का कुऱ्हाड झाडाच्या मुळाशी लागणार नाही? तुम्हाला वाटतं का ते झाड तसंच पेर केलं जाईल, ते झाड तसंच वाचलं जाईल? त्या झाडाला किती काळ परमेश्वर ठेवणार आहे? किती काळ ठेवणार आहे? अहो, त्याच्या घरामध्ये त्याची लेकरं आजारी असतात, पण तो तुमच्या आजारी लेकरांसाठी मध्यस्थी करत असतो. हे वास्तव आहे. नाही कळणार तुम्हाला ते, कधीच नाही कळणार तुम्हाला ते. माझं कुटुंब तुटण्याचं कारण काय सांगू का तुम्हाला? माझी पत्नी, जेव्हा मी लग्न करून आलो त्या चर्चचं भाडं सुद्धा भरता येत नव्हतं. जे मंगळसूत्र तिला घातलं होतं ना, त्याचा एक एक पदर तोडून विकून मी भाडं भरतो. कोण बायको राहणार आहे सांगा? कोणती पत्नी राहणार आहे? ज्यास घरातली ती व्यक्ती आली, तिने माझ्या घरातले डबे बघितले, प्लास्टिकचे डबे ते रिकामे आहेत. त्यास ते म्हटले, तू माझ्या मुलीला सांभाळत नाही, तू इतका बेकारडा माणूस आहे. अहो, सेवा एवढी सोपी नसती. हे मी तुम्हाला का सांगतो? माझी प्रौढी मिरवण्यासाठी सांगत नाही, झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड असणारे याच्याविषयी सांगते मी तुम्हाला सांगत आहे. तुमचं माझा काही संबंध नाही. माझी मंडळी माझ्याकडे आहे, त्या मंडळीला मी उपदेश करेल. पण आज रात्री माहित नाही मला देव तुमच्याविषयी एवढा कळवळा का देतो. का प्रभूला वाटतं की तुमची लेकरं, तुमचा परिवार वाचावा, तुमचे तरुण चांगल्या मार्गामध्ये चालावं, तुमचं घर तुटू नये, तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू असावेत आणि तुम्ही प्रभूला आक्रोश करावा. प्रभू, आतापर्यंत जगलो, खूप झालं, खूप झालं. कधी जगण्याचा विचार तुम्ही केला नाही. सेवा करणाऱ्या माणसाची तळमळ तुम्ही कधी पाहिली? तो कसा रडतो, तो कसा आक्रोश करतो, तो कसा उपाशी राहतो, कशा पद्धतीने देवाचं काम करत आहे. इजबेलीनं पाप करायला प्रोत्साहन दिलं, पण देवाच्या सेवकानं त्याला प्रतिबंध करणं हे त्याचं काम आहे. त्याने रडावं, त्याने देवाकडे मागावं, त्याने लोकांना बोध करावा. आणि मग बायबल सांगतं, जास्त काळ प्रभू सहन करत नाही. नाही जास्त काळ सहन करणार, खरंच नाही सहन करणार. एक दिवशी इतकी भयानक तुमची परिस्थिती होईल. मला वाटतं त्याच्या खाली 22व्या वचनामध्ये ते दिलेलं आहे. पहा, 22 वचन, दुसरा अध्याय 22 वचन. पहा, मी तुला, का मी तुम्हाला एवढं तळमळीने सांगतो? पहा, मी तुला, पहा मी तुला अंथरुणाला खिळून टाकी. काय करेल? अंथरुणाला खिळून टाकी. का मी तुम्हाला तळमळून सांगतो? जास्त काळ प्रभू वाट पाहणार नाही. तुवतरीच्या मंडळीमध्ये जारकर्म शिकवलं गेलं, मूर्तीला दाखवलेलं नैवेद्य खायला शिकवलं दिलं. आणि आता प्रभू काय म्हणतो? मी एवढे वर्ष वाट पाहिली, पण तू ऐकलं नाही. आज माझे अश्रू तुमच्यासाठी काय माहिती का? मला भावुक मी उपदेश करत नाही, पण या शब्दाला मी तुमच्यासाठी उपदेश करत आहे. तो म्हणतो, न ऐकल्या कारणानं तू अंथरुणाला खिळून टाकेल मी तुला. नाही ऐकलं तू. फार तळमळीने मी तुला सांगितलं,
फार तळमळीनं सेवकाला ओझं दिलं. सेवक ओरडून रडून रडून तुम्हाला उपदेश करतो. कशासाठी? याचं कारण आहे. लक्षात घ्या काय कारण आहे. एक आपत्ती तुमच्यावरती येणार आहे. तो म्हणतो मी तुला अंथरुणावरती खेळून टाकेल. अंथरुणावरती खेळेल. गंभीर नाही तुम्ही त्याच्या बाबतीत. कॅज्युअल घेतलं देवाला. मी पाप करतो, देव माझं पाप सहन करत राहील. मी चुका करतो, देव माझ्या चुका सहन करत राहील. नाही हो. उपदेश हा माझा प्रोफेशन नाही. उपदेश हे माझं पॅशन आहे. कळवळा आहे तो. काय कळवळा? तुम्ही अंथरुणाला खिळू नये. तुमची लेकरं, तुमचा नवरा आणि तुम्ही स्वतः अंथरुणाला खिळू नये. तुम्ही पापातनं बाहेर यावं आणि प्रभूला म्हणावं, प्रभू चुकलंच माझं, चुकलंच माझं. करू नये त्या गोष्टी आतापर्यंत करत आलो. करू नये ती पाप आतापर्यंत करत आलो. मला सांगणारं कोणी नव्हतं, पण आज तुझं वचन मला कळालं. आज तुझं वचन मला कळालं. बऱ्याच गोष्टी मी तशाच घेऊन चाललो, गृहीत धरून चाललो. प्रभूजी कोण माझ्या घराला, कोण माझ्या परिवाराला, कोण तुमच्या नवऱ्याला, कोण तुमच्या लेकरांना, कोण तुमच्या मुलीला, कोण तुमच्या मुलाला, तुमच्या भावाला, तुमच्या बहिणीला कोण वाचवेल? जो व्यभिचार करत आहे, जारकर्म करत आहे आणि त्या जारकर्म करणाऱ्या गोष्टीला तुम्ही प्रतिबंध केला नाही. आणि देवाचा शेवटचा उपाय काय? एवढं वर्ष राहू दे, दुसऱ्या वर्षी तो म्हणतो ते अंथरुणाला खिळून टाकेल. अंथरुणाला खिळणारी अवस्था ही तुमच्या जीवनाला येऊ नये. हे कठीण शाप तुमच्या परिवारात, मंडळीमध्ये, मंडळीतले लोक अंथरुणावरती खिळलेले असू नये. मंडळीतले लोक देवाच्या भवनामध्ये परमेश्वराची आराधना करण्यासाठी असावे. याच्यासाठी प्रगटीकरणाच्या मंडळीमध्ये तो सांगत आहे, आता तरी पश्चाताप कर, आता तरी पश्चाताप कर. तुमचा एक पश्चाताप तुमचं परिवार, तुमचं कुटुंब, तुमची लेकरं, तुमचा भाऊ, तुमची बहीण या सगळ्याला अंथरुणावरून खेळण्यापासून वाचवणार आहे. आहात कुठं तुम्ही देवाचे प्रिय लोक? संदेश संपेल, मीटिंग संपतील, पुन्हा सभा होतील, तुम्ही आहे तसेच राहताल तर लक्षात ठेवा ते दिवस लांब नाही की ज्या दिवसामध्ये प्रभू सांगतो मी त्यांना अंथरुणाला खेळून टाकेल. वाचा. आणि तिच्या बरोबर व्यभिचार करणाऱ्या लोकांस तिने शिकवलेल्या कृत्यांबद्दल त्यांनी पश्चाताप न केल्यास मोठ्या संकटात पाडीन. काय हो? एक तुमचं पाप, त्या पापाकडे तुम्ही गंभीरपणे पाहिलं नाही आणि आता प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये थुआतीराची मंडळी, या मंडळीला प्रभू काय सांगतो? तू पश्चाताप न केल्यानं आता तुला मोठ्या संकटामध्ये पाडणार आहे. कोण वाचवणार आहे आता तुम्हाला? कोण वाचवणार आहे तुमच्या परिवाराला? कोण वाचवणार आहे तुम्हाला? पश्चाताप करण्याची सवयच लागली नाही. पाप निर्ढावलेपणानं करत राहायचं, तसंच पुढे जायचं. पश्चाताप करण्याच्या ऐवजी तुम्ही काय करता? तुम्ही प्रार्थनेचा आणि पर्याय शोधता. कुणीतरी प्रार्थना केली नाही हो, बंद करा ह्या प्रार्थना करून घेणं आणि नुसतं कुठंतरी जाऊन कोणाला तरी मध्यस्थी करायला हवा. अहो मी म्हणतो त्याच्यापेक्षा गुडघे टेकून देवाला हाक मारणं, देवा घडलं ते पुष्कळ घडलं, आता संकट नाही, आता समर्पण असणार आहे. समर्पण असू द्या. तुमच्या परिवाराला वाचवायचं ना तर परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीनं गुडघे टेकावेत. एचकेलच्या पुस्तकामध्ये त्याने म्हटलं, संवार दूता जा रस्त्यावरती फिर. जे लोक आपल्यामध्ये होत असलेल्या अमंगळ कृत्यामध्ये उसासे टाकून विलाप करत आहेत त्यांच्या कपाळावरती चिन्ह कर. पण ज्या लोकांना पश्चाताप नाही, ज्यांच्या कपाळावरती चिन्ह नाही, त्यांची लहान लेकरापासून वृद्धापर्यंत प्रत्येकाची कत्तल कर. निखालस. काय शब्द कळतो का? निखालस. बिना दिक्कत. सोडू नको कुणाला सुद्धा. आणि सुरुवात करताना काय म्हटलं माहिती का? तो मंदिराच्या आतून सुरुवात कर. बाहेरच्या लोकांना नंतर आहे. पहिले तर ज्यांनी देवाचं वचन ऐकून परिवर्तन करून घेत नाही ना, सगळ्यात मोठा दंड त्या लोकांना आहे. मंदिरातनं सुरुवात होणार आहे, देवाच्या घरापासून सुरुवात होणार आहे.
इतकं पवित्र ठिकाण, एवढं गौरवी ठिकाण, परमेश्वराचं अस्तित्व, वास्तव्य, पवित्र आत्म्याचा अभिषेक असणारं ठिकाण. तुम्हाला माहिती का, हा पवित्र आत्मा असाच आला नाही. ख्रिस्ताला कुर्बान व्हावं लागलं, डोंगरावरून स्वर्गात जावं लागलं, 40 दिवस पर्यंत राहिला, त्यांना पवित्र आत्म्याचं शिक्षण दिलं. 120 लोक माडीवरती 10 दिवस पर्यंत राहिले, तेव्हा पवित्र आत्मा आला. आता तो पवित्र आत्मा मंडळीमध्ये आल्यावर जर मंडळीमध्ये व्यभिचार आहे, जारकर्म आहे, तर त्या पवित्र आत्म्याला खिन्नता वाटणार नाही का? एवढं मोठं अनाइंटिंग देवानं पाठवलं, एवढं मोठं अनाइंटिंग, एवढा मोठा अभिषेक. आणि तो अभिषेक जर या दुर्गंधीनं, या घाणीनं, या व्यभिचारानं, या जारकर्मानं परमेश्वराचा अभिषेक मंदिरातनं जायला लागलेला आहे, ज्याच्यासाठी येशू ख्रिस्त आला, स्वर्गात गेला आणि त्याने जाताना सांगितलं, पित्यानं देव केलेल्या देणगीची वाट पहा. आणि प्रभूनं तो मंडळीला दिलेली देणगी आली. एक गोष्ट तुम्हाला सांगू का, प्रेषितीय मंडळी वाढण्याचं कारण काय माहिती का? घराघरात पश्चाताप चालू होता हो, घराघरामध्ये बरं का. आणि जेव्हा, ऐका बरं का, आज रात्री जेव्हा आम्ही सगळेजण देवासमोर पश्चाताप करू ना, तो माडीवरचा अनुभव आम्ही अनुभवणार आहोत. माडीवरचा अनुभव बरं का, माडीवरचा अनुभव. लोक रडतील, अंतःकरण फोडतील आणि प्रभूला म्हणतील, प्रभू कालपर्यंत खूप गोष्टी केलेल्या आहेत. ऐका, हा संदेश संपेल, प्रतिसाद दिला तर बेडवरती कोणी नसणार आहे, आणि प्रतिसाद दिला नाही तर बेड तुमची वाट पाहत आहे, अंथरूण तुमची वाट पाहत आहे. आजच्या दिवसापासून मी म्हणेल, देवानं न्यायाला सुरुवात केलेली आहे. कालपर्यंत तुम्हाला वचन माहित नव्हतं, आज तुम्ही वचन ऐकलं. आता वचन ऐकल्यावर तुमची अंतःकरण तुम्हाला फोडावीच लागणार आहे, फोडावीच लागणार आहे. नाही फोडलं, 2 गोष्टी आहेत. एक, तो म्हणतो, ज्यानं व्यभिचार करायला शिकवलं आणि ज्याने व्यभिचार केला, दोघं सुद्धा अंथरुणावरती खेळतील. सावध राहा, कुठल्याच पापामध्ये तुम्ही सहभागी होऊ नका. कोण पाप करत असेल तर तिथं थांबू नका, पापाला प्रोत्साहन देऊ नका, बाजूला सरका, बाजूला सरका. अन्यथा झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवली, तो म्हणतो नुसतं एकच गोष्ट घडणार नाही, तर त्यानं तिथं म्हटलं, मोठं संकट मी तुझ्यावरती पाठवेल. पुढे काय म्हटले वाचूया. हा, मी तिच्या मुलाबाळास जीवे मारीन. काय हो संकट? मुलाबाळास जीवे मारीन. म्हणजे जारकर्माचं पाप एवढं सोपं आहे का? लेकरं जन्माला येतील जारकर्मानं, आणि तो म्हणतो मुलं बाळ जीवे मारून टाकेल. दाविदानं जारकर्म केलं, व्यभिचार केला, आणि त्याचा मुलगा मेला. मेला हो मुलगा. किती प्रार्थना केली दाविदानं, नाही ऐकलं देवानं, मारून टाकलं देवानं त्याला. हे जारकर्म इतकं भयानक आहे की तो म्हटला, तुमची मुलं बाळ मी मारून टाकेल. थुआतीराच्या मंडळीला आणि आता सुद्धा या जगातल्या मंडळीला देव सावधानतेचा इशारा देत आहे. तुमची लेकरं जर वाचायला पाहिजे ना, तर तुम्हाला या कर्माचा पश्चाताप केला पाहिजे. न कळत तुमच्या हातून हे पाप घडलं असेल, ऐका, जाणून बुजून पण केलं असेल, वचन माहित असेल तरी, पण तुम्हाला त्याच्यातलं गांभीर्य माहित नव्हतं. म्हणून आता तुम्हाला देवाच्या वचनानं जाग केलं, तर तो काय म्हणत आहे, जर तू तसं पाप केलं तर तुझी मुलं बाळ सुद्धा मी मारून टाकेल. परिवारावरती देव हल्ला करतोय. काय देवाच्या क्रोधाची तीव्रता आहे. अहो, तुमच्या लेकरा, तुम्ही दुसऱ्याचं लेकरू मरताना बघितलं तर तुम्हाला जेवण जात नाही. कितीतरी दिवस तुम्ही अस्वस्थ होता. आणि देव आमचा एवढा प्रीतिपूर्ण देव आहे, पण तो जारकर्म पाहिल्यावर तो म्हणतो परिवारातली लेकरच मारून टाकायची, परिवारातली लेकर मारून टाकायची. जारकर्माचं पातक करताना तुमच्या लेकरांवरती ते संकट आहे. माहित नाही तुम्हाला तुम्ही कुणावरती संकट आणत आहात. जेव्हा तुम्ही जारकर्म करून परमेश्वराच्या घरामध्ये येता, या जारकर्माचा परिणाम तुम्ही पिढ्या बर्बाद करत आहात, पिढ्या बर्बाद करत आहात. देवाचे प्रिय लोक, जाता जाता सांगता करेल, समारोप करेल. 4 मंडळ्या पाहिल्या.
पण चौथी मंडळी, या मंडळीचा इशारा अति भयानक आहे. तिसऱ्या मंडळीला जारकर्म होतं, मूर्तीला दाखवलेलं नैवेद्य होतं, पण तिसऱ्या मंडळीचं पाहून चौथ्या मंडळीने तेच केलं. ऐका, तिसऱ्या मंडळीचं पाहून चौथीने पण तेच केलं. परगमला पाहून थुवतीरा पण तशी झाली. आणि आता तो काय म्हणतो माहिती का, पुन्हा परगम आणि थुवतीरा होऊ नये याच्यासाठी मी काय करतो, यांची लेकरच मारून टाकतो. पुढे वाढायला नको पाप. पुन्हा तो व्यभिचार, व्यभिचारातनं व्यभिचार, आणि पुन्हा जारकर्मातनं जारकर्म. ही जी सायकल आहे, हे जे चक्र आहे, ते प्रभूला कुठंतरी थांबवायचंय. म्हणून त्यानं काय म्हटलं, त्यात असणाऱ्या परगमच्या मंडळीला नाही म्हटलं तुझी लेकरं मी मारून टाकेल, पण थुवतीरेच्या मंडळीला काय म्हणतो, आता मी तुझी लेकरं मारेल, तुझ्या घरातला व्यक्ती बिछाण्यावरती टाकेल, तुझ्यावरती मोठं संकट पाठवेल. म्हणजे देवाचा उद्देश काय, या लोकांना उद्ध्वस्त करून टाकावं, संपवून टाकावं. देवाचे प्रिय लोक हो, उद्ध्वस्त होऊ नका, उद्ध्वस्त होऊ नका. हात जोडून विनंती करतो, उद्ध्वस्त होऊ नका. तुमचं कुटुंब उद्ध्वस्त होऊ देऊ नका. तर प्रभूला शरण जाणे म्हणा, देवा कालपर्यंत घडले ते पुष्कळ, आता मी तुला शरण येत आहे, आता मी तुला शरण येत आहे.